दादांचे आभार व्यक्त करते। गायनाची सुंदर अशी साथ देणारे जे संसारामध्ये आणि परमार्थामध्ये मला साथ देतात, माझे पती गायके महाराज असतील, सुंदर कीर्तनकार आहे, भागवत कथाही देखील करतात, गायनाची वेळ आलीच गायनही करतात आणि योगायोग आज महाराजही माझ्या कीर्तनाकरता आवर्जून आलेले आहे। महाराजांचे आभार व्यक्त करते। मनोज महाराज थोरे, कानपूर जरा खराबर का त्यातली त्यात वय झाल्यामुळे ऐकायला येत नाही, बाकी काही नाही। महाराजांचे आभार व्यक्त करते। सर्व विद्यार्थी मंडळ असतील ज्यांच्या मुखारमंदातून आपण सुंदर अशी भागवत कथा ऐकत आहात, श्रवण करत आहात। बाबा आमचे लिपाणे महाराज असतील, शिवाजी महाराज लिपाणे, बाबांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। बघा, एका कथाकाराने एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात बसणं किंवा टाळ घेऊन उभा राहणं सोपं नाही दादा, छातीवर दगड ठेवा लागतो एवढा सोपं नाही ते। ज्यांचं आपल्या या ठिकाणी व्यासपीठ आहे, ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे, बाबांची आभार व्यक्त करते। या ठिकाणी बघा ती छोटी दिदी नाचत होती, कुठे गेली ती? कुठे गेली का? त्या दिदी साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सुंदर असं सिस्टम आहे आणि या ठिकाणी आपल्या अष्टविनायक नगर, भाग्योदय नगर या सातारा परिसरामध्ये आपल्या या ठिकाणी कीर्तनाची शूटिंग करण्याकरता जे आवर्जून या ठिकाणी आलेले आहे। बघा, काही ठिकाणी जर आता दादांना माहिती आहे, दादा ऑल महाराष्ट्रामध्ये फिरतात, कॅमेरेवाले ना सोपी नाहीये बाबा, सोपी गोष्ट नाहीये ती। त्यांना 4-4, 5-5 हजार रुपये देऊन सुद्धा शूटिंगला येत नाही, पण खरंच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे। सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे। त्यांचे आभार व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठला विठ्ठला। अभंग तुकोबारायांचा आहे। या अभंगामध्ये तुकोबारा म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। बघा, तुकोबारा आहे या जगाचा उपदेश करतात, जगाला उपदेश करतात का? कारण संतांना कळवळा आहे या जगाचा। कुठला कळवळा आहे? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी। वैकुंठी संत या ठिकाणी अवतार घेतात, कशा करता? तर जगाचं कल्याण व्हावं याच्या करता। लोकांकडे पाहिलं तुकोबारांनी, कशा करता धावपळ करतात? सुखा करता, समाधाना करता, पण त्यांना सुख मिळालं नाहीये, समाधान मिळत नाहीये। पण तुकोबारा म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, मिळेल, पण काय करा? सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान। पण ऐका बाबा, संतांनीच का उपदेश केला लोकांना? त्याच्यामध्ये कारण आहे। काही जीव आपल्याला बघायला भेटतात जे स्वार्थही साधत नाही आणि जे परार्थही साधत नाही। दुसरा वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो। तिसरा वर्ग असा आहे की तो फक्त परार्थ साधतो, ते म्हणजे माझे संत। ऐका, स्वार्थ करता बघा, पावसाळ्यामध्ये महिला मंडळ आपल्या घरातील लाईट गेली की आपण काय करतो? काय करतो आपण?
लाईट गेली की आपण काय करतो? तुम्ही बोलता का? आणू आणू घेऊ आता. काय करतो आपण? हा? तुम्ही म्हणता पहिलं मोबाईल घेतो, बाकी काही नाही करत. जुन्या काळामध्ये आपण जर विचार केला तर लोक काय करायचे बाबा? दिवे लावायचे. है बरोबर का नाही? दिवा लावला की त्याच्या भोवती एक किडा फिरतो बघा. कोणता? कोणता? पतंग नावाचा किडा त्या दिव्याला गिरक्या मारत असतो. पण ऐका, त्या दिव्यावरती तो झडाप घेतो, दिवाही विसतो आणि त्या ठिकाणी तो देखील मरण पावतो. म्हणजे तो किडा स्वार्थही साधत नाही आणि परार्थही देखील साधत नाही. जगामध्ये लोक आपल्याला बघायला भेटतात की जे स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण झालेलं त्याला सहन होत नाही.